इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. कालपासून आपण गौतम बुद्धांवर बोलतो आहोत. आवाज क्लिअर आहे सगळ्यांना? काल गौतम बुद्धांचा जन्म कसा झाला आपण ते बघितलं की एका राजपुत्राचा जन्म त्यांच्या इच्छेनुसार एका अरण्यात झाला, साल वृक्षाच्या खाली. आणि 5व्या दिवशी त्यांचं नामकरण करण्यात आलं. त्यांचं नाव ठेवण्यात आलं सिद्धार्थ. त्यांची आई आजारी होती आणि त्यांनी तो जो सोहळा आहे, उत्सव आहे, तो होऊ दिला. त्याच्यानंतर राजा शुद्धोदन आणि आपली बहीण प्रजापिता या दोघांनाही बोलावून घेतलं. सांगितलं, माझी प्रकृती आता ढासळते, देवदूत दारात माझी वाट बघतात आहे. मी या इतक्या सुंदर बाळाला जन्म दिलाय, पण आता हे बाळ मी तुमच्या सुपूर्त करून जाणार आहे. हे प्रजापिता, मला या बाळाची जराशी सुद्धा काळजी नाही की मी गेल्यानंतर याचं कसं होईल, कारण मला ठाऊक आहे माझ्यापेक्षाही तू याची काळजी खूप घेणार आहेस. दुःख याचंच आहे की याला मला बघता येणार नाही. राजा शुद्धोदनाकडे बघून त्या म्हणतात, महाराज, असित मुनींनी जे भाकी त्याच्यासाठी वर्तवलंय ते खरं होणार आहे आणि खरं होणारच आहे, हा निश्चय आहे. तर तुम्हीही त्याला आशीर्वाद द्या, पण त्याचं हे रूप बघायला मी नसेल. आणि त्या दोघांचाही हात हातात घेतात. दोघांनी हंबरडा फोडला असतो. सगळ्या राजवाड्यावर एक शोककळा पसरलेली असते. इकडे 7 दिवसाचं बाळ त्यांच्या बाजूलाच रेशमी वस्त्रात. आणि कल्पना करा, 7 दिवसाचं बाळाला सोडून माता काळाच्या पलीकडे पुन्हा कधी न येण्यासाठी निघून गेलेल्या असतात. दोघांनाही खूप दुःख होतं, संपूर्ण राज्याला दुःख होतं की आता मायावती राणी सरकार आता इथे नाहीत. पण प्रजापिता तेवढ्याच आत्मीयतेने, तेवढ्याच प्रेमानं बाळाला मोठं करतात. ज्या 8 ब्राह्मणांना राजानं बोलावलेलं असतं, याचा संदर्भ मी आपल्याला काल दिला होता की राणीला जे स्वप्न पडतं की त्यांना कैलास मानसरोवराचा तिथे त्या जातात, हे स्वप्नाबद्दल काल आपण बोललो होतो. द्रव्य लावली जातात, हत्ती दिसतो, कमळ दिसतात. तर त्याचा अर्थ काय आणि सुमेध बोधितत्व म्हणजे कोण आहे, या सगळ्या गोष्टींचा उलगडा व्हावा म्हणून ज्या 8 ब्राह्मणांना बोलावण्यात येतं, ते 8 ब्राह्मण आता आपल्या सिद्धार्थचे गुरु होतात आणि सिद्धार्थला ते शिकवतात. याच्यानंतर त्यांच्या विद्यादानानंतर राजाला वाटतं की आता आणखीन पुढचं शिक्षण त्याला देण्यात यावं. आणि मग उद्दिच्च देशातील सब्बामित्तला बोलवलं जातं. आता हे सब्बामित्त कोण, तर अतिशय उच्च परंपरेतील, उच्च विद्या विभूषित, ज्याला प्रगाढ विद्वान असं म्हणतात, तसे ते विद्वान होते आणि त्यांना बोलवण्यात आलं. सब्बामित्त आता त्यांचे गुरु झाले आणि त्यांच्याकडून वेद, वेदांग, उपनिषद, व्याकरणशास्त्र, भाषाशास्त्र आणि सर्व प्रकारचे दर्शनशास्त्रांचा अभ्यास गौतम बुद्धांनी केला. याच्यानंतर त्यांनी भारद्वाज नावाचे तिथे एक महर्षी होते कपिलवस्तूमध्ये, त्यांनाही बोलवण्यात आलं. त्यांना विनंती केल्या गेली की आमच्या सिद्धार्थला आपण ध्यान शिकवा. तर बघा, तिसरे गुरु आता भारद्वाज ऋषी होतात आणि भारद्वाज ऋषी सिद्धार्थांना ध्यान शिकवतात. ज्ञानदान, ध्यानदान आणि आता याच्यानंतर त्यांना
शस्त्र, धनुर्विद्या ही येण्यात यावी म्हणून त्या प्रकारचे प्रशिक्षक राजा नेमतात आणि त्यांच्याकडून शस्त्र कसं चालवायचं, धनुर्विद्या कशी करायची या प्रकारचं प्रशिक्षण सुद्धा त्यांना देण्यात येतं. राजाचं जे राजाचं कोणी वाडी म्हणतं, कोणी शेत म्हणतं. जशी शेत असतं, जी जागा असते जिथे खूप सारे पिकं येतात, या शेतीवर जायला, पिकांना प्रेमानं गोंजारायला, त्या माणसांशी हितगुज करायला सिद्धार्थला खूप आवडतं आणि सिद्धार्थ नेहमी तिथे जात असतो. पण एक गोष्ट त्यांना सलत असते, ती म्हणजे की अगदी रखरखत्या उन्हात ही माणसं काम करतात आहे, त्यांचं अंग काळं पडतंय, कसतात आहे जमीन, नांगरतात आहे, कोणी झाडं तोडतंय, कोणी बांध बांधतंय, अगदी त्यांना भुकेचीही पर्वा नसते. कधीतरी बिचारे आपले बसतात आणि जेवतात. ही दरी का, आणि ही दरी का वाढते? त्या वयात त्यांना ती जाण असते. आपण ह्युमन रिलेशन्सचा अभ्यास करतो, पण ह्युमन रिलेशन्स वयाच्या 8व्याच वर्षी सिद्धार्थांना कळतं की ही दरी असता कामा नये. आणि मग अनेक प्रश्न ते आपल्या ज्येष्ठांना विचारतात, आपल्या मित्रांना विचारतात, आपल्या आईला विचारतात, पण त्यांना योग्य उत्तर मिळतच नाही. या शाक्य लोकांचा एक सण असतो, त्याचं नाव असतं वप्रमंगल. आणि हा असा असतो की जेव्हा आपण बघा पेरणी करतो, तेव्हा पेरणी करण्यासाठी सगळेजण एकत्र येतात. सगळेजण एकत्र येऊन म्हणजे सगळ्या घराघरातून लोक एकत्र येतात आणि सगळे नांगरतात, खुशी मनवतात, उत्सव करतात. तर इथे सिद्धार्थ सुद्धा आपल्या राजवाड्यातून पळत यायचे आणि ती नांगरणी करायला ते पण सहभाग घ्यायचे. कल्पना करा, एका राजाचा राजपुत्र आणि नांगरणी करतात आहे. राजाला आवडेल का हो? पण ही दरी राहता कामा नये हा एक त्यांचा हृदयातील विचार असायचा. त्यांनी धनुर्विद्यात शिकले होते. त्यांचे मित्र त्यांना म्हणायचे, चल ना अरण्यात शिकार करूया. पण त्याच्यावर त्यांचं उत्तर असायचं, मला कुणालाही दुखवलेलं आवडत नाही. अरे चल तर खरी, आम्ही वाघ मारतो, बघ कसं मारतो ते. मला ठाऊक आहे, तुम्ही वाघ नाही, तुम्ही हरिण आणि सस्याची शिकार करता. निरपराध लोकांना आणि निरपराध जनावरांना मारता, ते मला मान्य नाही. तुमची लढाई, तुमची शिकार मला मान्य नाही. आणि असं जेव्हा ते बोलत, तेव्हा त्यांच्या आईला खूप दुःख होईल आणि त्या विचारत, अरे तू क्षत्रिय आहे आणि क्षत्रियांचं कर्तव्यच आहे लढाई करणं, मारणं, तू याच्यापासून स्वतःला वंचित का ठेवतोस? याच्यावर ते विचारायचे, आई कुणाला मारणं म्हणजे का ग लढाई, म्हणजे का ग धर्म, आणि हा धर्म आपण पाळायचा? अरे हो, आपल्या राज्याच्या रक्षणासाठी आपल्याला लढाई करावीच लागते. राज्याच्या रक्षणासाठी लढाई करायची? हो, तू क्षत्रिय आहे, हा आपला धर्म आहे. माणसाला माणसाने मारणं म्हणजे धर्म का ग? माणूस माणसावर प्रेम करू शकत नाही का? त्यांच्या प्रश्नांनी आईला उत्तरच मिळायचं नाही, त्या निरुत्तर व्हायच्या. अगं आई, माणसाने माणसावर प्रेम केलं म्हणजे पण तर आपलं राज्य संरक्षण, म्हणजे आपलं राज्य टिकूनच राहणार ना, आपण आपल्या राज्याची काळजीच घेणार ना, मग लढाई कशाला? ते आणखीन प्रश्न विचारत राहायचे. माता ऐकत राहायच्या, कधी कधी निरुत्तर व्हायच्या. त्यांना सुचायचं नाही आता काय उत्तर द्यावं. जो भेदाभेद केला जातो माणसा माणसामध्ये, जाती जातीमध्ये, तोही त्यांना मान्य नव्हता.
किंवा आपल्या पाळीव प्राण्यांना आपण जास्त प्रेम देतो आणि हिंस्र प्राण्यांना आपण त्यांचा द्वेष करतो, राग करतो, तो का? असा प्रश्नही ते विचारत. आईच्या जवळ त्याची उत्तरच नसायची. आज आपण जेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विचार करतो, अभ्यास करतो आणि त्यांचं तत्वज्ञान समजून घेतो, तेव्हा आपल्याला कळतं केवढं मोठं तत्वज्ञान ते आपल्याला देऊन गेलेत. आईच्या पोटात मूल श्वास घेतं बघा. आपल्याला असं होतं की कधी कधी ठोके हाताला लागत नाही आणि बाळाची स्थिती कशी आहे म्हणून डॉक्टरकडे धाव घेतल्या जाते आणि मग डॉक्टर सांगतात बाळ झोपलंय. जेव्हा बाळ जन्माला येतं त्या क्षणापासून ते श्वास घ्यायला लागतं ते मृत्यूपर्यंत. पण कुणी कोणाला सांगत नाही हे श्वास कसे घ्यायचे. कोण गुरु आहे आपलं? सगळ्यांनी गुरु म्हणजे एक फोटो आपल्या समोर ठेवलेला आहे की हे तुझे गुरु, ते तुझे गुरु, हा धर्म, तो धर्म. पण या धर्माच्या भिंती पाडून ज्यांनी क्रांती घडवली आहे या विश्वामध्ये ते आहेत गौतम बुद्ध. आणि इंग्लंडमध्ये एक विश्वशांती निर्माण करणाऱ्या युगपुरुषांची यादी तयार करण्यात आली आणि 100 युगपुरुषांचे नावं त्याच्यात लिहिले गेले. त्याच्यात पहिलं नाव होतं हे गौतम बुद्ध. आणि आपण किती भाग्यवान आहोत की गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आपण समजून घेतो. आपण हे समजून घेतोय की श्वास कसा घ्यायचा. आजवर कोणी सांगितलंच नाही की श्वास कसा घ्यायचा. आजवर आपल्याला कोणी सांगितलंच नाही की अरे आपण आपले किती श्वास फुकट घालवतो आहोत. आपण चिडतो, रागवतो, संतापतो. म्हणजे काय करतो? कल्पना करा बरं, या क्षणी तुम्ही चिडला आहात, रागवला आहात, संतापला आहात, कोणी तुम्हाला काहीतरी बोललेलं आहे. बघा, फक्त कल्पना करून बघा तुमच्या श्वासांची गती. कृपा करून सगळ्यांनी आपले व्हिडिओ सुरू केले तर फार छान होईल. आपण गौतम बुद्धांना ऐकतो आहोत ना, ते आपल्या समोर आहेत अशी कल्पना करा. आणि ते तुम्हाला विचारतात आहेत काय होईल. उत्तर आहे आपल्याकडे. आपण चिडलेले असतो तेव्हा आपले श्वास वरवर वरवर चालतात. आपली मनस्थिती बिघडलेली असते, काय करावं हे सुचतच नसतं. आणि हेच श्वास जेव्हा आपण शांत आणि खोलवर घेतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण खूप आनंदी आहोत, आपण खूप खुश आहोत. जगात सगळ्यात आनंदी आपण आहोत. बघा, आपल्या भावनाच बदलून गेलेल्या असतात. आणि तुमचे गुरु श्वास आहे हे सांगणारे गौतम बुद्ध आहेत. एखादी गोष्ट करू की नको करू आपण 10 जणांना विचारतो, मी हे करू की नको, काय होईल, मला समजत नाहीये, मला कोणी मार्गदर्शन करेल का. 10 लोकांचे दार आपण वाजवतो आणि प्रत्येक जण आपल्याला काही ना काही सांगत असतो आणि तरी आपण असमाधानी असतो. आपल्याला कळतच नाही मी काय करू काय नको करू. आणि तीच गोष्ट जेव्हा शांत होऊन आपण स्वतःला विचारतो, अगदी ध्यानात जाऊन किंवा अगदी शांत बसून मी काय करायला हवं, तेव्हा उत्तर तुमचं अंतर्मन देतं. बरोबर ना. बुद्धांनी हीच गोष्ट सांगितली आहे अगदी सरळ सोपी करून. तुम्ही स्वतःला विचारा, तुमचे गुरु तुमचे श्वास आहेत, तुम्हीच तुमचे गुरु. आणि ब्रह्मांड कुठे शोधायचं ते बाहेर शोधू नका हो, मूर्तीमध्ये शोधू नका, ते तुमच्यात आहे, ते तुमच्या श्वासात आहे. जितकं तुम्ही खोल खोल जाल तितकं जादू घडत जाईल आणि ब्रह्मांड काय असतं ते तुम्हाला कळत जाईल. मला वाटतं आज हाच शोध आपण सगळेजण घेणार आहोत. सगळ्यांना विनंती करते
की आपले डोळे अगदी हळुवारपणे मिटून घ्यावे. शुभांगी ताई, तुमचा थोडस ऑडिओ बंद करा ना. आपले कृपा करून ऑडिओ बंद करा. एकदम शांत. एखाद्या काटकर साहेब, आपला ऑडिओ बंद करा प्लीज. विजय दादा काटकर, आपला ऑडिओ बंद करा. विजय दादा, थँक्यू. एकदम शांत. आपण नारायण आणि नारायणी तत्वात आहात. आपल्याला आपल्या आई वडिलांना आणि आपल्या गुरूंना माझे प्रणाम. आवाहन करते. पितामह ब्रह्मश्री पत्री सर, बाबा, समर्थ रामदास स्वामी, शंकर महाराज, गौतम बुद्ध, महादेव, महादेवी आणि सूर्यनारायण भगवान. पौर्णिमेची ऊर्जा ही 3 पट असते. जेव्हा आपण सामूहिक ध्यान करतो, एकदम शांत व्हा. एक खोल श्वास आपल्या पोटापर्यंत म्हणजे मणिपूर चक्रापर्यंत घ्या. आणि तो तिथूनच हळूहळू बाहेर. आपल्या सगळ्या चिंता, काळजी या निघून गेलेल्या आहेत. दुसरा श्वास घ्या. पुन्हा पोटापर्यंत. आणि ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी आपण पूर्णपणे जोडले गेले आहात, हा भाव ठेवा. श्वास अतिशय हळू सोडा. आणि जे काही दुःख आहे, जी सल आहे,
आपल्या शरीरात उठलेली, कुणाचं हाताला दुःख आहे, कुणाचं हृदयाला, तर कुणाचं आणखी गुडघ्याला, तिथे संपूर्ण लक्ष घेऊन जा आणि म्हणा, हे दुःख निघून गेलेलं आहे. पुन्हा खोल श्वास घ्या. मणिपूर चक्र म्हणजेच पोटापर्यंत. आणि म्हणा, आध्यात्मिकतेच्या अतिउत्तम स्थितीत मी पोचले आहे. मी पोचलो आहे. फील करा आपल्या हृदयात. आणि जे काही राग, द्वेष, मत्सर आपले आहेत हृदयात ठेवलेले, आपल्या जवळच्या माणसांवरचे रुसवे, फुगवे, ते जोवर आपण काढत नाही तोवर आपण पुढेच जात नाही. हेवे, दावे, रुसवे, फुगवे, राग, द्वेष, मत्सर, मत्सर सगळं सगळं माझ्यातून निघून गेलेलं आहे. आज या दिवशी आपण काढून टाका हे सगळे भाव, भावना, आणि शुद्ध करा स्वतःला. कारण आपल्याला पुढे जायचंय. जमलं तर त्या व्यक्तीला फोन करा, कबूल करा, मी चुकलो ग, मी चुकले, मी असं वागायला नको होतं. तू तर या घराची गृहलक्ष्मी आहेस किंवा गृहविष्णू आहेस. आम्ही तुझा सन्मान करतो. भाऊ बहीण जे नाते दुरावले आहेत, ते नाते हे भाव आपल्या हृदयात प्रकट करा. मास्टर्स, आपण कुठेतरी चुकलो आहोत. ती सण आपल्याला कुठेतरी दुःखी करते. त्या सगळ्या भावना या क्षणी, या श्वासाला बाहेर टाका. ही सगळी नकारात्मक ऊर्जा आलसियांच्या अग्निसमुद्रात आपण विसर्जित केलेली आहे. आणि त्याचं रूपांतर प्रकाशामध्ये झालेलं आहे. हा सगळा प्रकाश आता वर वर आकाशात जातोय. संपूर्ण लक्ष आपल्या हृदयावर. सूर्यदेवाची संपूर्ण ऊर्जा पावलापासून वर वर येते. संपूर्ण पावलं आपले या ऊर्जेने भरलेले आहेत. आता खालचे 3 चक्र बघा. मूलाधार, स्वाधिष्ठान
आणि मणिपूर. सूर्यदेवाची संपूर्ण ऊर्जा, प्रकाशच प्रकाश आपल्या शरीरात पसरलेला आहे. आता हृदय चक्र बघा. आणि आपल्या पाठीवर लक्ष द्या. प्रत्येक पेशीमध्ये 1,72,000 नाड्यांमध्ये, प्रत्येक परत, स्नायू, रक्तवाहिन्या सगळ्या दिव्य प्रकाशाने भरून गेलेले आहेत. आपले दोन्ही खांदे आणि हात, ज्यांना कोणाला इजा झाली असेल, हाताला दुखत असेल, तर हा प्रकाश तिथे ठेवा. बाहेरून आणि आतून आपण या प्रकाशाने न्हावून निघतो आहोत. आपले मान आणि वरचं डोकं ब्रह्मरंध्रातून, प्रत्येक केसाच्या छिद्रातून हा प्रकाश डाव्या आणि उजव्या मेंदूला. बघा तिथे स्पंदन आहेत. स्पंदन ही खूप महत्वाची आहे. आपलं संपूर्ण कपाळ, डोळे, इतका प्रकाश आहे की डोळ्यातली सुद्धा नकारात्मकता निघून गेलेली आहे. नासिका आणि आपला दात, जीभ, पडजीभ, वरचा खालचा सगळा भाग, हनवटी, कान. आता आपले शरीर शांत झालेलं आहे. एकदम शांत. अजून शांत व्हा मास्टर्स. खोल 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 जायचं. आपल्यालाही कैलास मानसरोवराच्या पाण्यासारखं शुद्ध आणि नितळ व्हायचंय. अंतर्बाह्य बदलायचंय. अजून शांत व्हा. अजून शांत. संपूर्ण शांतता आपण अनुभवतो आहोत.
एक गहरी शांतता, या क्षणी आपण गंगा मैयाच्या किनाऱ्यावर आहोत. एका गोल वर्तुळाकारात आपण बसलेलो आहोत. आणि संभवाय शिवतांडवाय परमेश्वराय गुणसंभवाय नमो गुणसंभवाय शिवतांडवाय शिवशंकराय परमेश्वराय शशिशेखराय गंगाधराय नमो परमेश्वराय शशिशेखराय गंगाधराय नमो गुणसंभवाय शिवतांडवाय शिवशंकराय नमो गुणसंभवाय शिवतांडवाय गुणसंभवाय शिवतांडवाय शिवशंकराय नमो परमेश्वराय शशिशेखराय गंगाधराय नमो गुणसंभवाय शिवतांडवाय शिवशंकराय नमो गुणसंभवाय शिवतांडवाय शिवशंकराय नमो कनक समेश कैलासवास विश्वेश्वराय नमो कनक समेश कैलासवास विश्वेश्वराय नमो गौरी प्रियाय कालांतकाय ज्योतिर्मयाय नमो गौरी प्रियाय कालांतकाय ज्योतिर्मयाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमो भक्त प्रियाय नाद प्रियाय राम प्रियाय नमो प्रियाय नाद प्रियाय राम प्रियाय नमो चर्मांबराय नेत्रत्रयाय गीत प्रियाय नमो धर्मांबराय नेत्रत्रयाय गीतप्रियाय नमो भक्त प्रियाय नाद प्रियाय राम प्रियाय नमो
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमो शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमो कनक समेश कैलास वास विश्वेश्वराय नमो समेश कैलास वास विश्वेश्वराय नमो गौरी प्रियाय कालांतकाय ज्योतिर्मयाय शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमो नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवा त्र्यंबका त्रिपुरान्तका त्रिकाला अग्निकाला कालाग्निरुद्राय नीलकण्ठा Do you want to know the power of God? सर्वेश्वरा सदा शिवाय श्रीमन् महादेवाय नमः। सदा उस रोज
संगण चितलिंगम
मुरारिसुराच्युतलिङ्गम् मुरारि गंगा मातेच्या संपूर्ण ऊर्जेशी आपण जोडले गेले आहात. ओम
गंगा मैयाची ऊर्जा आणि आपली ऊर्जा एक झालेली आहे. ओम.
एकदम शांत. नाद ब्रह्माशी आपण पूर्णपणे जोडला आहात. आप एक वास्तु कंसल्ट इकडे तिकडे येऊ मास्टर्स. आपले सुंदर डोळ्यांवर आपले दोन्ही हात ठेवावे. आणि या उंजळीत आपले डोळे आपण नारायण आणि नारायणी तत्वात आहात या भावानं हळूवार उघडावे. कुणीही एकदम डोळे उघडू नये. 5 4 3 2 1 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण झालेलं आहे. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. शेतकरी, सैनिक, कारागीर सगळ्यांचं कल्याण होत आहे. जे विद्यार्थी परीक्षा देतात आहेत त्यांना यश मिळत आहे. आपला प्रत्येक क्षण हा आनंदात, सुखा, समाधानानं जातो आहे. हा भाव आपल्या हृदयात प्रगट करा. आपल्या कार्याला यश सिद्धी मिळते. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आजच्या ध्यानामागे गुरुदादांनी खूप मेहनत घेतली होती. नेमकं कसं संगीत हे करायचं थोडस माझ्याकडून कमी जास्त असेल त्यासाठी क्षमस्व. आपल्याला बोलायचं असेल तर मी थांबते. ताई खूप छान झालं ध्यान. गंगा मैया हरिद्वार खूप खूप छान. ज्ञानोदान शतकोटी प्रणाम माते. हेमा मावशी किती दिवसांनी दिसल्यात. मला खूप छान वाटलं. अनम्यूट करून बोला मावशी. मी बोलते ताई. मावशी अनम्यूट कराल. नमस्कार. बोलू? हा बोला मावशी. नमस्कार. मला पण तुम्ही खूप दिवसांनी आणि पहिल्यांदाच मी ह्याच्यावर बोलतेय. मला हे नवीन टेक्निक झाल्यापासून कळलं पण नाही. आणि आज तर काय ऊर्जा होती काय विचारूच नका. प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा असं झालं. आणि दुसरं एक वाक्य असं आठवलं. उगविले बिंब उगविले बिंब आत्मस्वरूप काय त्यांचं आहे बघा ज्ञानेश्वरांचं. नाम हे सुलभ विठ्ठल राज. म्हणजे असं एकदम ते वाक्य आठवल्यासारखं बाळे. मला एक्झॅक्ट आता हे नाही पण थोडस ते जरा जाणवलं. आत्मा आत्मस्वरूप सॉरी. उगविले बिंब आत्मा आत्मस्वरूप. नाम हे विठ्ठल. नाम हे सुलभ विठ्ठल राज. असं थोडस म्हणजे इतकं नाही पण थोडस ते आठवण आली. आणि फारच छान झालं. आणि डमरूचं हे जे आहे ना तो नाद हा कशा म्हणजे त्याचं हे काय आहे महत्व.
नादब्रह्माशी एकरूप करायचं होतं म्हणून ते केलं आपल्याला. नादब्रह्मावर वेगळ्या सेशन मध्ये बोलते. पण ओंकार नादब्रह्मावर म्हणजे नादब्रह्म असतो ना हो, साधारण. ओंकार म्हणजे नादब्रह्म. मग आता हे डमरूतनं एक्झॅक्ट मी साधारण आपलं विचारते नुसतं एका एक पूर्ण सेशन मध्येच आपल्याशी बोलते मी त्याच्यावर. बरं, धन्यवाद. खूप खूप छान. येत चला मावशी, बोलू? छान वाटतं. बोला ना. बोलू? मला बोला ना मावशी, नमस्कार. शिवतांडव दिसले नदी किनारी, गंगा गंगा नदी किनारी, आणि नंतर झांज वाजले ना तर राधाकृष्णाचं मंदिर दिसलं. त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये झांज वाजते, मोठमोठ्याने डमरू असते, झांज वाजते असं दिसलं. आणि तुम्ही लिंगाष्टकम लावलं ना, खूप छान वाटलं. मन असे प्रसन्न झालं लिंगाष्टकम ऐकून. खूप धन्यवाद मावशी, खूप छान, खूप धन्यवाद. अनुराधा बोलते. नमस्कार ताई. नमस्कार. खूप खूप शांत वाटतंय आणि फक्त मला आज्ञाचक्रावरती पिवळा आणि केशरी रंग दिसत होता. आणि मला वाटतं मी ट्रान्स मध्ये, काल पण मी ट्रान्स मध्येच गेले, आज पण मी ट्रान्स मध्येच गेले होते. मला काहीही तुम्ही आणि ते लिंगाष्टकमच्या वेळेला मला फक्त पिंट दिसली छान, त्याच्या आडव्या अशा गंध लावतात ना, तेही दिसलं. बाकी काही नाही, बाकी शांत खूप शांत वाटलं. आणि ताई, आता मी पुढे 8 दिवस नसणार आहे, बाहेर जाते तिरुपतीला. तर जसं कनेक्ट होता येईल, वायफायची कनेक्टिव्हिटी मिळेल त्याप्रमाणे. हॅपी जर्नी. थँक्यू. हे आता मला 2-3 दिवस असं, म्हणजे 2-3 दिवस नाही, जवळजवळ आठवडाभर, 2 दिवस ट्रान्स मध्ये गेले मी. पण माझ्या घरी तसं कोणी नसतं, मी एकटीच आता सध्या. तर त्याचं काही म्हणजे हे होणार, म्हणजे ट्रान्स मधून मी बाहेर येऊ शकेल ना असं विचारते. अगदी निश्चितपणे स्वतःला सांगून बसा की मी ट्रान्स मध्ये जरी गेली तरी हे गुरुदेवा मला मदत करा, हे परमेश्वरा. स्वतःच्या आत्म्यालाच, आपला आत्माच परमेश्वर आहे ना, त्याला सांग मला मदत कर, बाहेर निघण्यास मदत कर. अजून कोणाला बोलायचं असेल मी थांबते. मी बोलू का ताई? बोला ताई. हा बोला. मग तुम्ही ते लिंगाष्टक लावलं होतं तेव्हा छान व्हायब्रेशन आणि छान म्हणजे पूजा झाली लिंगाची. आणि ते वाद्यवृंद लावलं होतं ना, डमरू आणि ते सर्व तेव्हा, आणि तुम्ही ओम म्हणत होता तेव्हा भरपूर व्हायब्रेशन जाणवली आज. खूपच छान वाटलं. त्यामुळे धन्यवाद ताई. कोणाला अजून? ताई मी बोलते, रोहिणी बोलते. ताई मला आज खूपच शांत, आणि जेव्हा चालू केल्यापासून व्हायब्रेशन्स पूर्ण शरीरात होते. आणि लिंगाष्टक लावलं त्यावेळेस मला पूर्ण चंद्रकोर, म्हणजे ह्यांचे चंद्रकोर आणि ते हे लावलेलं तेवढंच भाग दिसत होता. म्हणजे मध्ये अगदी किंचित असं वाघाचं हे म्हणजे फक्त थोडस असं पट्टे दिसले. आणि नंतर पूर्ण म्हणजे आज्ञाचक्रात पिवळा प्रकाश आणि जांभळा प्रकाश हे दिसत होतं. आणि पूर्ण शरीरात व्हायब्रेशन्स खूप होते, खूप म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत पूर्ण व्हायब्रेशन्स होते. नमस्कार, खूप धन्यवाद. खूप छान, खूप छान, खूप छान अनुभव रोहिणी ताई. आणि पार्वती क्रिया आपण सगळे करत आहात हे मी गृहीत धरते. हो, त्याचे फायदे आपल्याला छान होतात. आत्मवंदन ताई. आत्मवंदन. अजून कोणाला बोलायचं असेल तर थांबते, अन्यथा मी आपला निरोप घेते. आत्मवंदन ताई, कोटी कोटी प्रणाम. ताई नमस्कार. नमस्कार. आज ना मला ते डमरू खूप ऐकू येत होता.
आज सकाळी पण ओंकार साधना होती ना, ऐकताय ना तुम्ही? हो हो, मी ऐकते तुमचं. तर ओंकार साधनेच्या वेळेस पण मला तो डमरू म्हणजे शंकर आणि ते डमरूचा नाद ऐकू येत होता. आणि तुम्ही पण आज ते नाद ब्रह्मच लावले, इतकं छान झालं ना. एकाग्र झाले होते, खूपच एकाग्र झाले होते. धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद. चल, मी निरोप घेऊ आत्मवंदन. शकते आपल्याला, की कोणाला अजून बोलायचे? ताई, आपल्याला आपण करायची आहे का घरी? हो, करत चला ना. म्हणजे तुम्हालाच, रोज करा. हा, 40 दिवस तर झालेत तुमचे, पण तुमच्यासाठीच ते चालेल ना? आणखीन. बिलकुल चालेल ना? ओके. तुम्हाला आणखीन मदत होईल ना. तुम्ही पृथ्वी तत्व आणि आकाश तत्व तसे फिरून येतं एकदम छान. खरंच आहे, पण ते खरंच आहे. बरं वाटतं ते क्रिया केल्यावर, छान वाटतं. थोडस मोकळं वाटतं आणि शांत वाटतं. खूप बरं वाटतं. तुमच्या जवळ तो पासवर्ड आहे, तुम्हाला कधीही जाता येतं, कुठेही जाता येतं. खूप खूप धन्यवाद. मी निरोप घेऊ सगळ्यांचा. धन्यवाद ऋताताई, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. गुरुदादा, तुमचे पण खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही खूप मेहनत घेतली आजच्या सेशन साठी. रेकॉर्डिंग मला समजलं नाही, म्हणजे मी केलं पण आलं की नाही मला ठाऊक नाही. गुरुदादा आहेत का? दादा आहेत का? लिफ्ट झाले वाटतं.